नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महाबीआर क्लासेस यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत तर राज्यात निर्माण होणार 33,000 जागाची नोकरी। तर मित्रांनो, स्टेट मेगा भरती। तर मित्रांनो, गुंतवणुकीसाठी उद्योजकाची पहिली संपत्ती महाराष्ट्र असून सुमारे 34,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या 17 करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या गुंतवणुकीमुळे राज्यात तब्बल 33,000 नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार असल्यास त्यांची सांगितलेली इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौरऊर्जा, विजेवर चालणाऱ्या बसेस आणि टॅक्सीची निर्मिती व संरक्षण क्षेत्रातील संबंधित उद्योजक राज्यात प्रकल्प उभारणार आहे। विदर्भ, पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण प्रकल्पाची उभारणी होणार आहे। सुमारे 33,767 कोटी रुपयांचा करार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 33,483 नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री सांगितले। तसेच उद्योगांना दिलासा मिळणार असून टप्प्याटप्प्याने जीवनशुल्कात कपात होणार आहे। उद्योग स्थापना करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून राज्य सरकार प्रयत्न करीत आहे। पूर्ण विभागात 11,966 कोटी रुपयांचा 5 प्रकल्प तर विदर्भात 11,642 कोटी 6 प्रकल्प उभारण्यात येणार आहे। याशिवाय उत्तर महाराष्ट्रात 9,000 कोटी 5 प्रकल्पांची निर्मिती होणार आहे। कोकणात 3,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या महाभरती अधिकृत मोबाईल ॲप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा। नंतर या व्हिडिओ संदर्भातील पूर्ण डिटेल्स हवी तर आपल्या महाबीआर क्लास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। तर मित्रांनो, आपण पाहूया पुढची प्रोसेस काय आहे ते। राज्यात शासनातील मंत्रालयास विविध विभागातील तब्बल 3 लाख पदे रिक्त असून रिक्त पदांचा आखाडा वाढतच आहे। रिक्त पदांमुळे सध्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे। सद्यस्थितीत राज्य शासनातील एकूण 7.19 लाख मजूर पदांपैकी विविध वर्गातील सुमारे 2,92,570 पदे रिक्त आहेत। तर जाणीकाच्या काळात सेवेत होणाऱ्या 5,289 इतक्या कर्मचाऱ्यांची संख्या यात समाविष्ट केली जाणार आहे। हा आकडा 2,97,859 इतका होत आहे। म्हणजेच राज्य शासनातील तब्बल 35.83%
पदे रिक्त आहेत. दरवर्षी तुलनेने सेवांतून रिक्त होणाऱ्या 3 जागांची त्यात भर पडत आहे. परीक्षांमधील गैरसोयीस्पणा आणि तांत्रिक घोळामुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांमधून नाराजगी व्यक्त होत आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशी मागणी होत आहे. तर आचारसंहितेमुळे भारतीय प्रक्रिया रखडण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्टाचा कार्यक्रम दिला असून याअंतर्गत अधिकृत बांधवांना नियुक्ती नियमित सुधारित करण्यात अनुकंपा त्वरित भरती 100% करणे यादी उद्दिष्टाने दिली आहे. रिक्त पदांसाठी मेगा भरती करण्याची घोषणाही फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळेची आहे मागणी. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास आवश्यक पदे भरली जातील.